नमस्कार. मी महेश नाईक कृष्णाख्यांच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. कृष्णाख्यांच्या पहिल्या सत्रामध्ये आपण कृष्ण जन्मापूर्वीची यादवांची स्थिती पाहिली. त्याही आधी आपण कृष्ण साहित्याचा आढावा घेतला. कृष्णाच्या महामानव म्हणून कृष्ण या प्रकारच्या अभ्यासासाठी उपलब्ध असणाऱ्या संदर्भ साहित्याचा थोडक्यात आपण आढावा घेतला. आणि त्या सत्राच्या शेवटी आपण नारद या व्यक्तिरेखेची एक वेगळी संकल्पना मी मांडायचा प्रयत्न केला होता, ते आपण पाहिलं. आजच्या या सत्राला मी सुरुवात करतोय आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत कृष्ण जन्मापासून ते कंसवधापर्यंतची माहिती. तर या दुसऱ्या पुष्पामध्ये आपण कृष्ण जन्म, गोकुळातील त्याच्या बाललीला किंवा ज्या घटना गोकुळात घडल्या आहेत, त्याच्यानंतर वृंदावनात स्थलांतर का करावं लागलं सर्व यादवांना, गोपालांना, आणि त्यानंतर तिथे त्याने कृष्ण आणि बलरामाने काय पराक्रम केले, मथुरेला ते कसे गेले, का गेले, आणि कंसवध या सगळ्या घटना आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर या संकल्पनेपासून भविष्यवाणी एक नारदीय कळ या संकल्पनेपासून आपण आजचं सत्र सुरू करूया. नारदीय कळ, नारद ही व्यक्तिरेखा आपण गेल्या सत्रामध्ये पाहिली आणि त्यातनं एक लक्षात आलं की नारद ही अशा प्रकारच्या व्यक्ती समूहाचा भाग आहे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमंती करत असतात आणि या भ्रमंतीमध्ये इकडच्या गोष्टी तिकडे लोकांना बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. त्याच्यातली एक भविष्यवाणी जी नारदांनी कंसाला सांगितली आणि ज्याचा कंसाच्या मनावर मोठा परिणाम झाला आणि तो यादवांपासून स्वतःला वेगळा समजायला लागला, ते म्हणजे गणराज्याचा नेता उग्रसेन, यादव गणराज्याचा नेता उग्रसेन हा त्याचा पिता नाही. ही गोष्ट कंसाला नारदाने सांगितली तितकी नाही तर ती त्याला पटवून दिली आणि त्याला सांगितलं की तुझी माता एकदा एका पर्वतावर विहाराला गेली असताना तिथे द्रुमिल नावाचा दानव आला. त्याने तुझ्या पित्याचं रूप घेऊन तुझ्या मातेशी संबंध ठेवला आणि त्यातून तुझा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे तू एक यादव नसून एक दानव पुत्र आहेस. त्यामुळे हे तुझे जे गुण आहेत ते तुझा उग्र स्वभाव हा तुला तुझ्या पित्याकडनं आलेला आहे. कंसाला हे पटलं कारण त्याचा स्वभाव उग्र होताच, पण उग्रसेनाचा स्वभाव मात्र सौम्य होता आणि त्यामुळे तो बोलूनही दाखवायला लागला की मी यादव नाही, उग्रसेनासारखा सौम्य वृत्तीचा व्यक्ती माझा पिता असू शकत नाही. ही पहिली कळ होती यादव आणि कंस यांच्यामध्ये मानसिक फाटाफूट करणारी. त्यानंतर आपण बघतोय की वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं. या लग्नामध्ये वसुदेवाची देवकी ही चुलत बहीण असली तरी एक लाडकी चुलत बहीण होती. वसुदेव देवकीच्या रथाचं सारथ्य देखील कंसाने केलेलं आपल्याला आढळतं. पण नंतर एकदा कंस राजा झाल्यावर जेव्हा नारद खटवांग वनामध्ये आले आणि त्यांनी कंसाला बोलावून घेऊन तिथे त्यांनी दुसरी भविष्यवाणी म्हणजे दुसरी एक नारदीय कळ त्यांनी तिथे लावली. ती म्हणजे वसुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र तुझा विनाश करेल. कंसाला असं वाटत होतं की आपण दैवावर विजय मिळवू शकू इतके आपण प्रभावी आहोत आणि त्यामुळेच त्याला जेव्हा अशा प्रकारची भविष्यवाणी नारदांनी ऐकवली किंवा नारदांनी कळ जेव्हा लावली, त्यांनी सांगितलं मी देवांच्या दरबारात गेलो होतो, त्या देवांच्या दरबारात मी अशा प्रकारची तुझ्या विरुद्ध चाललेली कटकारस्थानं ऐकली आणि या कटकारस्थानांची तुला माहिती व्हावी म्हणून मी त्वरेने इकडे आलोय आणि मी तुला सांगतोय. तेव्हा तुला जी हवी ती काळजी घे. तर जर तू ही काळजी घेतलीस तर तू दैवावर देखील विजय मिळवू शकशील. कंस हा सामर्थ्यवान राजा होता. स्वतःच्या सामर्थ्याचा त्याला अपार गर्व देखील होता. त्यामुळे त्याने ठरवलं अशा प्रकारचं जरी काही घडणारं असेल भविष्यात तरी मी त्याला घाबरणार नाही. मी याच्यावरती जी काही तोड काढायची ती मी माझ्या परीने काढेन. स्वतःच्या निकटवर्तीयांना देखील याची माहिती दिली आणि त्याने थट्टा उडवली. अरे असं काय, हा नारद बेटा इकडचा तिकडे करतो, हा काहीही सांगतो आणि त्याने मला हे असं सांगितलंय. पण त्याचबरोबर कुठेतरी त्याला असं मनातून असं वाटत होतं की कदाचित नारदाने सांगितलेलं खरं होऊ शकतं आणि खरोखरच देवलोकातले देव माझ्या विरुद्ध कटकारस्थानं करत असतील. कारण आपण ज्या काळात
ह्या सगळ्या घटना घडलेल्या पाहतोय, त्या काळात देव दैव या सगळ्या गोष्टींवरती लोकांचा सहज विश्वास बसण्यासारखा होता आणि त्यामुळे नारदासारख्या व्यक्तीने जर अशा जो सगळ्यांना पूजनीय असणाऱ्या व्यक्तीने जर अशी एखादी माहिती दिली तर ती सगळ्यांना पटण्यासारखी देखील होती आणि तशीच ती कंसाला मनातून पटली होती आणि म्हणून त्याने याच्यावरती खबरदारी घेण्याचं ठरवलं. ती खबरदारी कशा स्वरूपात, तर वसुदेव आणि देवकीचा जेव्हा कोई देवकी गर्भार राहील त्यावेळी तिच्या आजूबाजूला तिने पहारा ठेवला, त्याने दासींचा पहारा ठेवला, दाईंचा पहारा ठेवला आणि इतकंच नव्हे तर तृतीय पंथीय म्हणजे वर्षभर असं ज्यांना हरिवंशामध्ये संबोधलं गेलंय अशांचा देखील पहारा त्याने तिथे ठेवला आणि त्याने सांगितलं एकदा का देवकी गर्भार राहिली की त्यानंतर तिथे वसुदेवाला प्रवेश नाही, म्हणजे त्याचं मूल होईपर्यंत तिथे वसुदेवाला प्रवेश मिळता कामा नये. इतकंच नव्हे तर मूल झाल्याची बातमी मला सर्वप्रथम दिली गेली पाहिजे हे सांगून अशा प्रकारे जेव्हा त्याला पहिल्यांदा देवकीचं मूल झालेलं कळलं, कंसाला ती बातमी त्याच्या आसपास असलेल्या म्हणजे त्या देवकीच्या आसपास असलेल्या दाई दासी यांनी दिली. कंस तिथे आला आणि त्या मुलाला त्याने मारलं की आपल्याला ज्ञात असलेली गोष्ट आहे. अशी एकामागोमाग एक 6 मुलं देवकीची मारली. देवकीने प्रत्येक वेळी त्याने विनवण्या केला, जे तुला भविष्यवाणी सांगितली आहे ती 8व्या मुलाबद्दल आहे, तू माझा पहिला का मारतोयस मुलगा, दुसरा का मारतोयस, पण त्याने कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही असं ठरवलं होतं. यातूनच आपल्याला हे दिसून येतं वरकरणी तो तरी कितीही दाखवत असला की मी या घटनेला किंवा या भविष्यात होऊ शकेल असं वाटणाऱ्या घटनेला मी जरी घाबरलो नसलो तरी तो मनातून घाबरलेला होता आणि त्यामुळेच त्याने कुठलाही धोका न पत्करता सगळ्या मुलांचा नाश करायचं ठरवलं होतं. 7व्या मुलाच्या वेळी एक वेगळीच घटना घडून आली आणि त्यात असं झालं की देवकीचा गर्भ जिरला असं आपल्याला हरिवंश किंवा इतर पुराणांमध्ये सांगितलं जातं आणि तो जिरलेला गर्भ मायेने तो योग मायेने रोहिणीच्या उदरी म्हणजे वसुदेवाची जी दुसरी बायको होती, सगळ्यात मोठी बायको होती रोहिणी, तिच्या उदरी नेऊन ठेवला आणि तो अशा रीतीने त्यामुळे कंस तिथे आल्यावर त्याला सांगण्यात आलं की हा जो गर्भ आहे तो भीतीनेच जिरलाय आणि त्यामुळे आता देवकी गर्भार नाही. प्रत्यक्षात ही जर या घटनेकडे आपण जर बघितलं तर अशी एखादी गर्भपाताची घटना भीतीने झालेली असू शकते, पण हा गर्भ योगमायेने एकीच्या उदरातून दुसरीकडे गेला हे शक्य नाही. यावरून आपल्या लक्षात येतं की वसुदेव हा तिथे बंदिवासात नव्हता, तो रोहिणी मथुरेतच तेव्हा असलेल्या रोहिणीकडेही तो भेटी देऊ शकत होता आणि या संबंधातनच मग बलरामाचा जन्म झालेला आहे. पण ही जी लोकसमजूत असेल किंवा ही काय मानणी आणि मांडणी असेल अशा प्रकारची की ज्याने हा गर्भ एकीकडून उचलून दुसरीकडे योगमायेने नेऊन ठेवला आणि म्हणून त्या एकीकडे त्याचं कर्षण झालं आणि या कर्षणामुळे रोहिणीच्या मुलाचा बलरामाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा या मुलाचं नाव संकर्षण असं ठेवण्यात आलं. जेव्हा ती गर्भार होती रोहिणी तेव्हा ती मथुरेत होती, पण या मुलाच्या जन्माच्या आधी वसुदेवाने तिला गोकुळामध्ये पाठवून दिलं होतं. गोकुळामध्ये तिचं माहेर किंवा तिचे लोक असावेत त्याच्यामुळे स्वतःच्या माहेरी तिला पाठवून दिलं होतं आणि त्यामुळे बलरामाचा जन्म आहे किंवा संकर्षणाचा जन्म आपल्याला गोकुळातच झालेला आढळतो. गोकुळ हे साधारणपणे तिथून 10 किलोमीटर मथुरा ते गोकुळ हे आजच्या आपण गुगल मॅपवर अंतर बघितलं जे आपण पुढच्या एका स्लाइडमध्ये मॅपवर बघणारच आहोत, तर हे अंतर साधारणपणे 10 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे ते नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे. असा काही एक छोटा समूह गोपांचा त्या ठिकाणी राहत होता जिथे त्याने पाठवून दिलं होतं रोहिणीला आधी, तिथे बलरामाचा जन्म झालाय आणि त्याचबरोबर देवकी देखील त्याच्यानंतर 8व्यांदा गर्भार राहिली आहे. यावेळी मात्र कंसाला जास्त काळजी घेणं भागच होतं आणि त्याने तशी ती घेतली आणि पुन्हा सगळ्या दाई दासींचा गराडा देवकी बरोबर होताच. वसुदेवाला तिथे प्रवेश नव्हता असं आपल्याला सांगितलं जातं. पण जर आपण या सगळ्या शक्यतांचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की 8वं मूल आहे, भविष्यवाणी आहे, त्यामुळे साहजिकच तिथे असलेल्या सगळ्यांना देखील कुतूहल असणार आहे की हे 8वं मूल हे काहीतरी वेगळं आहे आणि हेच कदाचित कंसाला मारू शकेल असंही आहे. ही देवांची वाणी आहे त्यामुळे ती असत्य होणार नाही.
आणि शिवाय कंस हा इतका क्रूर आहे, अत्याचारी राजा आहे, त्याने कारण नसताना उरलेली 6 मुलं मारली आहेत, 7वं मूल त्याच्या भीतीनेच गर्भात जिरलंय. अशी परिस्थिती असताना अशी शक्यता आहे की तिथल्या आजूबाजूच्या दासी दाया आणि जे काही तिथे वर्षभर प्रकारातल्या व्यक्ती होत्या त्या सगळ्यांची एक थोडीशी सहानुभूती वसुदेवाकडे असेल. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की कृष्णाचा जन्म जो अष्टमीला झालाय आणि 8व्या महिन्यातच झालाय कृष्णाचा जन्म. त्यामुळे तो जन्म आधीच झाल्यामुळे वसुदेवाला ही माहिती पहिल्यांदा दिली गेली. वसुदेवाचा मित्र नंद याची पत्नी देखील त्याचवेळी नंदाची पत्नी यशोदा ही देखील त्याचवेळी गरोदर होती. नंद यशोदा ही जोडपं देखील त्याचवेळी मथुरेतच होतं. त्यामुळे जेव्हा वसुदेवाला ही बातमी मिळाली तेव्हा त्याने त्या मुलाला तिथून बाहेर काढलं. अभिजित नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला असं आपल्याला हरिवंशातनं माहिती मिळते. तिथून वसुदेवाने त्या मुलाला बाहेर काढलं आणि तो नंदगोपाकडे घेऊन गेला. योगायोगाने त्याच दिवशी नंदगोपाची पत्नी यशोदा हिला देखील एक मुलगी झाली होती आणि या मुलांची अदलाबदल नंद आणि वसुदेव या दोघांनी एकमेकांच्या संमतीने केली असावी. मात्र या गोष्टीची कल्पना यशोदेला नाही. त्यामुळे यशोदा कदाचित झोपेत असल्यामुळे तिला ही माहिती नसेल. रात्रीच्या रात्री ही अदलाबदल घडवून आणली आहे आणि या दोघांनी एकमेकांच्या संमतीने ती केलेली आहे. याचा हेतू अजून एक असेल की जेव्हा याला मुलगी झालेली आहे नंदाला, तेव्हा ही जर मुलगी आपण वसुदेवाला दिली तर ती मुलगी कदाचित वाचूही शकेल, कारण ती मुलगी आहे, मुलगा नसून मुलगी आहे, त्यामुळे कंस तिला मारणार नाही. त्यामुळे दोन्ही मुलं वाचतील असाही कदाचित हेतू असावा. किंवा नंदाचा वसुदेवाचा मुलगा जो कंसाचा काळ म्हणून येणार असेल अशी जर भविष्यवाणी असेल तर ती निश्चितच त्या देववाणीला सत्य ठरवण्यासाठी आपण आपलेही प्रयत्न त्यासाठी केले पाहिजेत अशा प्रकारची एक धारणा वसुदेवाबरोबर नंदाच्या देखील मनामध्ये असेल आणि त्याचमुळे ही अदलाबदल शक्य झालेली आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपण जे बघतो कृष्ण जन्माच्या वेळी वसुदेव देवकी कैदेमध्ये दाखवलेत आपल्याला. कदाचित आपण हेही बघतो की बेड्यांमध्ये आहेत. अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती नाही. ते कोणत्याही प्रकारच्या जेलमध्ये असू शकत नाही, कारण जर ते तसे असते तर बलरामाचा रोहिणी पुत्र बलरामाचा जन्म संभवतच नाही. त्यामुळे वसुदेव देवकी हे नजर कैदेतच महालामध्येच नजर कैदेत होते आणि त्यामुळे ही अदलाबदल आयत्या वेळी देखील सहज शक्य झालेली आहे. आपण हे जर अंतर बघितलं, गोकुळ ते मथुरा 10 किलोमीटरचं अंतर आहे साधारणपणे आणि मथुरेतून गोकुळकडे जाताना नदी पार करावी लागते. ही घटना बरोबर आहे, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. पण वसुदेव एवढं 10 किलोमीटरचं अंतर चालून परत एका मुलाची अदलाबदल करून गोकुळातनं परत येईल, पुन्हा 10 किलोमीटर येईल, ही शक्यता म्हणजे फिजिकल लॉज मध्ये किंवा फिजिकली ती शक्य नाही. कारण नदी जर दुथडीवरून वाहणारी असेल, लखलखाट होणारा पाऊस वगैरे असं त्या वेळी जर पडत असेल तर वसुदेव त्या मुलाला घेऊन आणि मग ती नदी दुबंगली वगैरे अशा प्रकारच्या कथा या अर्थातच पुराण कथा आहेत आणि प्रत्यक्षामध्ये असं होण्याची शक्यता नाही. मथुरेतच असलेल्या नंदाच्या घरी ही अदलाबदल झालेली आहे आणि या अदलाबदलीनंतर नंद त्या मुलाला घेऊन गोकुळात गेलेला आहे. कारण या अदलाबदलीनंतर त्याला वसुदेवाने हा सल्ला दिलाय की आता तू त्वरेने गोकुळात जा, तिथेच माझी पहिली पत्नी, एक जी पत्नी आहे, मोठी पत्नी जी आहे ती रोहिणी, ती आपल्या मुलासोबत तिथे आहे, तू तिची देखील काळजी घे आणि तुझ्या मुलाची देखील काळजी घे. म्हणजे आता वसुदेव त्या मुलाचा उल्लेख नंदाचा मुलगा असाच करतोय आणि पुढचे काही वर्ष हा उल्लेख नंदाचा मुलगा वसुदेवाचे जे उल्लेख आहे ते नंदाचा मुलगा म्हणूनच आहेत, कारण सगळ्यांच्या मनावर हेच असायला हवं की हा नंदाचा मुलगा आहे आणि तो नंदाचा मुलगा म्हणूनच वाढला पाहिजे. हा वसुदेवाचा मुलगा असल्याची कुठलीही खबरबात कंसापर्यंत पोहोचली नाही पाहिजे याची दक्षता वसुदेवाने घेतली आहे आणि ती नंदानेही घेतलेली आहे. तर त्यामुळे हे आपण जे बघतो की हा चमत्कार कसा घडला असेल तर या चमत्काराचा उल्लेख हरिवंशामध्ये नाही. हरिवंशामध्ये नंद मथुरेतच असल्याचा उल्लेख आहे आणि तिथून जेव्हा तो एका शिबिकेत त्याने त्या मुलाला घातलंय आणि ती जलद मार्गाने ते लोक त्या सगळ्यांचा जो समूह आहे, छोटा समूह, नंद पत्नी असेल, यशोदा आणि इतर सगळेजण त्याच्या बरोबरचे कोणी असतील नोकरचा करत ते त्यांच्या बरोबर निघालेले आहेत. या घटनेचं वर्णन हरिवंशामध्ये येतं
आणि यात त्याचे बारकावे देखील येतात. नदी काठाने जाताना त्यांना काय दिसलं आणि त्या दिसण्यामुळे नंदाला तो कसा उल्लसित झाला, गोकुळात पोहोचल्यानंतर सगळ्यांनी कसं त्याचं स्वागत केलं आणि कसा तो उल्लसित झाला, या प्रकारची वर्णनं हरिवंशामध्ये येतात. आणि त्यामुळे आपल्याला अशी खात्री पटते की तो तिथे डेफिनेटली तो मथुरेतच होता आणि नंतर तो गुप्तपणे गोकुळामध्ये इथून 10 किलोमीटर असलेल्या नदीच्या पलीकडे असलेल्या गोकुळामध्ये त्याने राहायला सुरुवात केली आणि त्याची ही लहान मुलं त्याच्याबरोबर तेव्हा गोकुळामध्येच वाढायला लागली. आता याच्यानंतर गोकुळातल्या बालपणाचे बरेचसे उल्लेख त्यांनी काढलेल्या कोड्या हे आपण पुराणांमध्ये वाचतो. 2-3 गोष्टींचा उल्लेख मी आता इथे करणार आहे. ते म्हणजे मुख्यत्वे करून असं सांगितलं जातं की कंसाला ही बातमी समजली की कृष्ण तिथे वाढतोय आणि त्याने म्हणून वेगवेगळ्या राक्षसांना पाठवलं, दैत्यांना पाठवलं. ते सगळे वेगवेगळी रूपं घेऊन आले. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आपण लहानपणापासून वेगवेगळ्या पुराणांमध्ये, हरिविजय सारख्या छोट्या मोठ्या ग्रंथांमध्ये आपण वाचलेल्या असतात. प्रत्यक्षात तसं काय शक्य आहे का, याचा विचार आपल्याला ज्ञात असलेले भौतिकशास्त्राचे, जीवशास्त्राचे आणि असे शास्त्रीय नियम लावले त्याला, तर हरिवंश आपल्याला जे सांगतं त्यात अशा प्रकारचे चमत्कार या एक्सटेंट पर्यंत गेलेले नाहीयेत. आपल्याला दिसतंय की 7 वर्षापर्यंत त्यांनी ज्या काही बऱ्याच गोष्टी लाडे केल्या किंवा प्रेमाने ज्या गोष्टी केल्या त्याला एक नंतर चमत्काराचं स्वरूप दिलं गेलं. हरिवंश असं सांगतं की कंसाला अशा प्रकारची आपला शत्रू गोकुळात वाढतोय वगैरे अशा प्रकारची कुठलीही माहिती नव्हती. ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या नॅचरल बालकाच्या आयुष्यात जशा घडतील तशा घडलेल्या आहेत. मात्र त्याला मोठं करून विस्तृतपणे चमत्कार त्याला चिकटवून सांगायचं काम पुराणांनी केलेलं आहे. आणि ते आपण वर शाप चमत्कार म्हणजे काय हे आपण आपल्या पहिल्या सत्रात बघितलंय. तर त्यातली एक घटना आहे, शकट उलटून टाकला. तर शकट म्हणजे हा गाडा होता. तो गाडा, त्याच्यात काही मडकी भरून ठेवलेला गाडा आणि त्याच्या खाली सावलीला म्हणजे कृष्णाला तिथे झोपवलं होतं आणि यशोदा नदीवरती, यमुना नदीवरती गेली होती स्नानाकरता. आणि जेव्हा ती परत येऊन पाहते तेव्हा तो गाडा उलटलेला होता. आता आपण जेव्हा अशा प्रकारच्या घटना बघतो की गाडा एखाद्या लहान मुलाच्या एका कोपऱ्यात जर एका धक्का लागला तर कदाचित उलटूही शकेल, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये तो असावा. त्यामुळे त्याच्यातनं फार चमत्काराच्या काही गोष्टी असतील असं वाटत नाही. त्याचबरोबर आपण बरेचदा पुतनेचं शिल्प बघतो आणि लहानपणापासून आपण याही गोष्टी ऐकलेल्या असतात की पुतना मावशी तिने त्याला दूध पाजायचा प्रयत्न केला आणि ते कृष्णानेच तिला त्या याच्यात प्रोसेसमध्ये मारून टाकलं. प्रत्यक्षात हरिवंश म्हणतो की त्याने पुतना नावाचा पक्षी जो तिथे आला होता त्या पक्षाला मारलं आणि तो एक मोठा पक्षी होता. त्या पक्षाला कृष्णाने मारलं आणि याचे उल्लेख हरिवंशामध्ये येतात. तसेच उखळाला त्याला बांधून ठेवला तेव्हा त्याने 2 मोठे वृक्ष पाडून टाकले आणि त्यातनं यमलार्जुन नावाचे 2 यक्ष बाहेर आले आणि त्या यक्षांना मुक्ती मिळाली वगैरे अशा प्रकारचे उल्लेख देखील येतात. आणि हे आपल्या लक्षात येईल की कृष्णाला एक वेगळं मोठं स्वरूप देण्यासाठी नंतर पुराणात आलेल्या या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष या गोष्टी घडलेल्या असतील तरी त्या घटना मोठ्या आणि चमत्कृतीपूर्ण करून रंगवून सांगायचं कार्य आपल्या पुराणांनी करून ठेवलंय. आपल्याला मात्र त्याच्यातलं वास्तव शोधावं लागतं आणि ते थोडक्यात थोडंफार लक्ष घातलं तर आपण थोडंफार शोधलं तर आपल्याला लगेच सापडू शकतं. त्यानंतरची घटना एक मोठी घटना आहे आणि आपण जे म्हणतो की कृष्ण जर खरंच कृष्ण देव असता, खरंच कृष्ण भगवंत असता तर ही घटना शक्य आहे काय? तर ही कुठली घटना आहे तर ती वृकांचा गवळीवाड्याला उपद्रव. वृक म्हणजे लांडगे. या लांडग्यांचा त्रास गवळीवाड्याला व्हायला सुरू झाला आणि या त्रासामुळे त्यांची गायी, गुरं इतकंच नाही तर लहान अर्भक मुलं पळवली जाऊ लागली. लांडग्यांनी ती पळवली. त्यांनी माणसांवर, स्त्रियांवर हल्ले करायला सुरुवात केली आणि रानात जायची सोय उरली नाही. इतकी माणसांची, जनावरांची म्हणजे गायी गुरांची वस्ती तिथे होती आणि त्यामुळे लांडग्यांना एक सहज भक्ष्य शक्य होतं आणि म्हणून ते वारंवार या वस्तीवरती हल्ला करायला लागले आणि त्याचा प्रचंड उपद्रव या गवळीवाड्याला व्हायला लागला. आणि यातनं काय करायचं अशी समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली. आणि याचं जे समस्येचं निराकरण कसं करायचं याचं एक समाधान ज्याने दिलं तो म्हणजे नंदगोप. आणि त्यामुळे असं झालं की नंदाकडे आपसुकच त्यांचं एक लिडरशिप किंवा नेतृत्व चालून आलं. कारण त्याने या सगळ्या ह्याच्यामध्ये स्थलांतर कुठे करायचं
आणि कधी करायचं याची जागा शोधली. त्यानंतर त्याने या गवळ्यांसमोर एक मोठं भाषण दिलं की आपल्याला इथून निघायची काय गरज आहे आणि का आणि कुठे कुठे जाऊ शकतो, मी कुठे जागा बघितलीये आणि तिथे आपल्याला कसं जाता येईल. आपण आता सगळं आपलं जे बांधाबांध सुरू करा आणि बांधाबांध करून निघायच्या तयारीला लागा, अशा प्रकारची सूचना त्याने आपल्या इतर मित्रांना दिली. जर आपण पुराणांकडे, श्रद्धेय पुराणांकडे आज जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की पुराण सांगतात की कृष्णाच्या शरीरातून, कृष्णाला निघून जायची तिथून इच्छा झाली म्हणून त्याच्या शरीरातनं असंख्य लांडगे उत्पन्न झाले आणि त्या वृकांनी मग गवळ्यांवरती अटॅक करायला सुरुवात केली आणि बालकांना पळवून न्यायला सुरुवात केली. आपण एक साधा विचार करू शकतो, जर का कृष्णाला तिथून जायचं असतं तर एवढं सगळं करून आपलीच माणसं, आपलंच गोधन यांच्यावर हल्ले करायची तशी काही आवश्यकता नव्हती. त्यामुळे अर्थातच या सगळ्या गोष्टीतला फोलपणा आपल्याला लक्षात येईल. पण त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात येईल की इथे नंदाचा एक मोठा रोल आहे. कारण इथपर्यंत आपण बघितलं साधारणपणे 6 ते 7 वर्षाचे कृष्ण 6 ते 7 वर्षाचा होईपर्यंत नंद आणि त्याची नंद, रोहिणी, बलराम, कृष्ण, बलराम म्हणजे संकर्षण त्याचं तेव्हाचं नाव, तर हे सगळे तिथे त्या गोकुळात होते. आणि त्यानंतर वयाच्या 7व्या वर्षी साधारणपणे त्यांनी त्या 10 किलोमीटरवर आता ते मथुरेपासून ते एका बाजूला 10 किलोमीटरवर होते. आता त्यांना आणखीन लांबचा टप्पा गाठायचा होता, कारण त्यांना अशी सुरक्षित जागा हवी असेल जिथे सगळ्यांना वसवता येईल आणि त्याचबरोबर वृकांचा पुन्हा उपद्रव होणार नाही. आणि अशी जागा साधारणपणे 25 किलोमीटरवर होती. ही आपल्याला इथून दिसून येईल की या नकाशावरती आपल्याला दिसेल गोकुळ ते मथुरा हे अंतर साधारणपणे 10 किलोमीटरचं आहे. आत्ताच्या गुगल म्हणजे हे रस्त्याने असणारं अंतर आहे. यमुना काठाने कदाचित प्रवास त्यांनी केला असेल तर हा जो गोकुळ ते वृंदावन साधारणपणे 25 ते 30 किलोमीटरचं अंतर त्यावेळी त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना आणि सगळा जो काही आपला संसार होता तो संसार घेऊन त्यांनी एवढं मोठं अंतर कापलं. आणि ते अंतर कापल्यानंतर त्यांनी आपलं सगळं बस्तान जे होतं ते वृंदावनात बसवलं. वृंदावन देखील यमुनेच्याच काठी आहे. गोकुळ यमुनेच्या एका बाजूला होतं, हे वृंदावन जे आहे ते यमुनेच्या दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे मथुरेकडनं गेलं तर गोकुळाकडे जाताना आपल्याला यमुना क्रॉस करायला लागते, पण मथुरेतनं वृंदावनाकडे जायला आपल्याला नदी क्रॉस करायची गरज नाहीये. अशा ठिकाणी त्यांनी आपलं बस्तान बसवलं. तिथे त्यांना चांगलं वन सापडलं. आपल्या गाई गुरांना चरायला चांगली जागा होती, सपाट जागा होती, रान आवश्यक ते होतं आणि त्याचबरोबर विपुल पाणी होतं. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची जागा त्यांना खूप आवडली. ग्रीष्म ऋतूच्या शेवटी त्यांनी हे स्थलांतरण केलं आणि स्थलांतरण केल्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाली. नदी दुथडी भरून व्हायला लागली. सगळ्या गोपांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांना म्हणजे त्या सृष्टीच्या त्या अतुलनीय रूपाने ते भारावून गेले आणि त्यांना इथे आपण सुरक्षित जागी आल्याबद्दल त्यांनी नंदाचे आभार मानले आणि खरंच एका चांगल्या जागेत त्यांना राहायला मिळालं होतं. त्याच्यामुळे ते अतिशय खुश होते. त्याचबरोबर दुसरा एक उल्लेख वृंदावनाच्या शेजारचा येतो तो म्हणजे गोवर्धन पर्वताचा. आणि या उल्लेखामुळे होतंय असं की वृंदावन ते गोवर्धन हे अंतर साधारणपणे पुन्हा एकदा रस्त्याने ते अंतर 23 ते 24 म्हणजे साधारणपणे पुन्हा एकदा 25 किलोमीटरचं अंतर आहे. पण हे जर 25 किलोमीटरचं अंतर असेल तर वृंदावनाच्या शेजारी गोवर्धन होता हे मानायचं कसं, याची मला तरी नक्की कल्पना येत नाही. की म्हणजे जर आपल्यामध्ये कोणी जाणकार असतील तर त्यांनी सांगावं की गोवर्धन इतक्या जवळ नसताना बऱ्याचशा गोष्टी वृंदावन आणि गोवर्धन या दोन्ही गोष्टींशी कशा निगडीत आहेत याचं नक्की स्पष्टीकरण आपल्याला देता येऊ शकत नाही. पण तिथे आल्यावर वृंदावनातले त्याचे पराक्रम जे आपल्याला पुन्हा एकदा पुराण सांगतात त्याचप्रमाणे हे पराक्रम हरिवंशामध्ये पण दिलेले आहेत. आणि त्याच्याकडे पण आपण एका वास्तवाच्या रूपाने बघितलं पाहिजे. हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कंसाला त्याच्या अस्तित्वाची म्हणजे ना गोकुळातल्या ना वृंदावनातल्या अस्तित्वाची अजूनपर्यंत जाणीव नव्हती. त्याच्यामुळे अशी कुठलीही घटना शक्य नाही की कंसाने एखाद्या राक्षसाला पाठवलं, अमुक रूपात पाठवलं, तमुक रूपात पाठवलं आणि मग कंसाने कृष्णाने त्याचा संहार केला आणि तो दैत्य रूपात प्रकट झाला आणि त्याने मग त्याला काय भगवंताला नमस्कार केला आणि
त्याला मुक्ती मिळाली. अशा प्रकारच्या बऱ्याचशा कहाण्या आपल्याला सांगितल्या जातात. कालिया दमन हे आपल्याला अशाच प्रकारचं सांगितलं जातं. कालिया वैचारिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर कालिया नावाचा नाग जमातीची वस्ती होती असंही आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतं. जे वर्णन आढळतं त्याच्यावरनं कदाचित असंही असू शकेल की प्रत्यक्षात इथे नाग किंवा अजगर प्रकारातले मोठा सर्प असेल आणि त्याला तिथून त्यांच्या त्या डोहातनं त्यांनी पळवून लावलं असेल किंवा मारलं असेल आणि त्यामुळे तो डोह सेफ झाला असेल अशा प्रकारची शक्यता आहे. मोठी नाग जमातीची वस्ती तिथून त्याने हलवली असं वाटत नाही. याचं कारण जे वर्णन आहे ते वर्णन आपल्याला सांगतं की जेव्हा कृष्ण त्या नागाशी किंवा कालियाशी झटापट जेव्हा चालू होती तेव्हा ती मुलं सगळी धावत घरी गेली आणि त्यांनी आपापल्या आई वडिलांना सांगितलं, बोलवून आणलं आणि ती जेव्हा आले तिथपर्यंत तो कालिया तिथे कृष्णाने त्याच्यावर मात केलेली होती अशा प्रकारचं चित्र त्यांना पाहायला मिळालं. त्यामुळे हा कालिया प्रत्यक्षात एखादा मोठा प्रकारचा विषारी अथवा बिनविषारी सर्प असू शकतो कारण त्याच्यात कृष्णाला कोणती इजा झालेली नाहीये आणि त्यामुळे असे नक्की तो काय होता हे सांगणं कठीण आहे. पण धेनुकासूर म्हणून ज्याला संबोधलं जातं तर हे तिथेच जवळ तालवन होतं म्हणजे ताड वृक्षांचं वन होतं. त्या वनामध्ये बरेचशी गाढवं होती. त्या गाढवांना बलराम आणि कृष्णाने हाकलून लावलंय, पळवून लावलंय. त्यातल्या एखाद दोन गाढवांना मारलं देखील असेल आणि म्हणून ती सगळी इतर गाढवं घाबरून पळून गेली. पण यालाच आपल्या सर्व पुराणांनी मग धेनुकासुराचा वध अशा प्रकारे या घटनेचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. तर इथे प्रत्यक्षात धेनुक म्हणजे गाढवं असून त्यांना तिथून पळवून लावलं. आणि हे का पळवून लावलं तर त्यांना तिथे गाई गुरांना चरायला घेऊन जाताना त्रास होऊ नये, त्यांना तिथे त्यांच्या गाई गुरांना त्रास होऊ नये, त्यांना निर्विघ्नपणे तिथे खेळता यावं या दृष्टिकोनातनं ह्या धेनुकांना तिथून पळवून लावायचं काम कृष्ण आणि बलरामांनी केलेलं आहे. त्यानंतरची घटना आहे ते गोवर्धनाची, जी आत्ताच मी म्हटलं की गोवर्धन धारण केला हे इंद्रपूजा बंद करून कृष्णाने सगळ्या आबालवृद्धांना वृंदावनातल्या आबालवृद्धांना पटवून दिलं की आपल्याला आपली साथ वर्षभर देणारा कोण आहे तर तो आपला गोवर्धन पर्वत आहे. आणि हा पर्वत आपल्या गाईगुरांना खायला देतो, आपल्याला फळं फुलं देतो, आपल्याला तो पोसतो, त्याच्या आडोशाने आपण इथे राहतोय. असं असताना कोण कुठला इंद्र आपल्याला माहित नाही, तो पर्जन्यवृष्टी करतो असं आपण मानतो. पण पर्जन्यवृष्टी काही मर्यादित कालावधीसाठी होते. असं असलं तरी गोवर्धन आपल्याला वर्षभर आणि कायम आपल्या पाठीशी उभा आहे, आपलं संगोपन करतोय. त्यामुळे आपण जे केलं पाहिजे ते गोवर्धनासाठी केलं पाहिजे, ती गोवर्धन पूजा केली पाहिजे. या घटनेकडे म्हणजे गोवर्धन कुठे आहे आणि ती घटना कशी घडली, काय घडली याचा उहापोह करण्यापेक्षा म्हणजे एखादी कदाचित तिथे एखादं छोटा पर्वत असेल, टेकडी असेल, अशा प्रकारचं काही असू शकते. पण या घटनेकडे मी एका वेगळ्या नजरेने बघतो, ते म्हणजे त्यातल्या कृष्णामधले नेतृत्व गुण या गोवर्धनाच्या घटनेने आपल्या समोर आणलेले आहेत. म्हणजे साधारणपणे 12-13 वर्षाचा किंवा 14 वर्षाचा मुलगा असेल हा, आणि त्यावेळी तो आपल्या गवळीवाड्यातल्या वृंदावनातल्या गवळीवाड्यातल्या आबालवृद्धांना हे पटवून देण्यामध्ये यशस्वी होतो की आपण इंद्रपूजा करण्याऐवजी आपण गोवर्धनाची पूजा करूया, कारण तो आपल्याला सगळं काही देतो, हे पटवून देतो. यातच त्याचे लिडरशिप स्किल आपल्याला एस्टॅब्लिश होत असताना किंवा सुरू होत असताना, नेतृत्व गुणांची सुरुवात होत असताना आपल्याला दिसतं. कारण इतर सर्वजण ते मान्य करतात. त्याचबरोबर नंतर येणारा अवकाळी पाऊस येतो आणि त्या अवकाळी पावसाच्या प्रचंड वाऱ्याने यमुनेचं पात्र फुगायला लागतं आणि यमुना गवळीवाड्यात, त्या वृंदावनातल्या गवळीवाड्यात यमुनेचं पाणी जेव्हा चढायला लागतं तेव्हा सगळेजण घाबरतात. आणि त्यावेळीही कृष्ण त्यांना धीर देतो, त्यांना सांगतो आपण पर्वतावर जाऊया आणि पर्वतावर राहूया, यमुनेचं पाणी पर्वतापर्यंत येणार नाही. या घटनेचा विचार करताना त्याने पर्वत आपल्या बोटावर धरून ठेवलाय, अशा प्रकारे या घटनेचं वर्णन केलेलं आहे. प्रत्यक्षात फिजिकल किंवा बायोलॉजिकली ही घटना तशी पॉसिबल नाहीये की एखादा पर्वत उचलला आणि त्याच्या खाली सगळेजण राहिले. कदाचित त्या पर्वतावरची एखादं मोठं झाड, भाडीर नावाचा एक वृक्ष होता त्या पर्वतावरती, असं वर्णन हरिवंशामध्ये येतं. एक प्रचंड वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाखाली हे सगळे जमले असतील. किंवा एखाद्या त्या पर्वताच्या पोटात यांना माहित असलेली, कृष्ण बलराम कारण ते दररोज तिथे गाई गुरांना चरवायला नेत, तर त्यांना माहित असलेली एखादी मोठी गुहा असू शकेल जिथे त्या गुहेत स्थलांतरण करून सर्व वृंदावन वासियांचं त्यांनी 7 दिवस पावसापासून रक्षण केलेलं आहे.
पाऊस ओसरल्यानंतर ते पाणी गेल्यानंतर सगळेजण परत आले, पण त्याचबरोबर म्हणजे कृष्णाने आपल्याला सांगितलं गोवर्धनाची पूजा करूया आणि त्याच गोवर्धनाने आपलं रक्षण केलं. त्यामुळे कृष्ण जे सांगतो हे त्यांना पटत गेलं आणि कृष्णाच्या लिडरशिपला मिळालेली ही एक मोठी पावती होती. त्यानंतर प्रलंबसूर एक कदाचित रानटी जमातीचा माणूस असेल, त्याचा बलरामाने वध केलेला आहे आणि प्रलंबाचा वध केल्यानंतरच त्या संकर्षणाचं नाव बदलून बलराम असं झालेलं आहे. कारण एका बलदंड आता आपल्याला लक्षात येईल की ही गाई गुरं चरवणारी, भरपूर दूध दुभतं खाणारी, तिथल्या झाडांवरती खेळणारी, उड्या मारणारी जी मुलं आहेत ती आता टीनेज मध्ये प्रवेश करत होती आणि त्यांच्यातली ताकद आहे ती या जनावरांबरोबर मस्ती करून वाढत जात होती. आणि म्हणूनच एखादा एक रानदांडगा बैल असेल तर वृषभासूर नावाने भले तो आला असेल, त्याचं नाव ते जे वृषभासुराचं किंवा अरिष्टासूर असं देखील त्याचं नाव आहे दिलेलं पुराणातलं, पण अशा यांच्याबरोबर खेळताना, त्यांना जेरी सांडताना आणि त्यांना एखाद्या सांड जर असेल अशा प्रकारचा तर त्याला वटणीवर आणताना किंवा त्याला मारताना कृष्ण आणि बलराम यांनी आपलं सगळी ताकद, सगळं चापल्य पणाला लावलंय, सगळं चतुराई पणाला लावली आणि त्यांना मारलेलं आहे. पुढे आपल्याला याच घटनांचा उपयोग जेव्हा ते मथुरेला जातात आणि चाणूर, मुष्टिक आणि कंसाचा वध जेव्हा झालेला आहे तेव्हा, किंवा कुवलयापीड या हत्तीला जेव्हा त्यांनी मारलंय तेव्हा आपल्याला या सगळ्या ताकदीचा, चतुराईचा, चापल्याचा उपयोग त्यांनी केलेला आपल्याला लक्षात येतो. अशाच प्रकारचा केशी नावाचा रान अश्व आहे, त्या रानटी अश्वाला त्यांनी मारलेला आहे. आणि इथे आपल्याला लक्षात येतं हे जे शिल्प किंवा चित्र आहे, या चित्रामध्ये असं दाखवलंय त्या बलदंड कृष्णाने आपला जो हात आहे, आपले जे बाहू आहेत ते बाहू त्या अश्वाच्या तोंडामध्ये घातलेले आहेत आणि त्याचं जे तोंड आहे ते पूर्ण लॉकच करून टाकलंय आणि त्याला नंतर मारलेलं आहे. इतकी ही मुलं ताकदवान झाली आहेत. कृष्ण आणि बलराम हे इतके ताकदवान झालेले आहेत की ते सहज हाताने देखील मोठ्या मोठ्या प्राण्यांना जेरीस आणू शकतायत किंवा त्यांचा वध करू शकतायत, त्यांना मारू शकतायत. इतके हे बलदंड झालेले आहेत. आणि त्यामुळे जेव्हा ते या सगळ्या घटनेनंतर ह्या ज्या मोठ्या मोठ्या प्राण्यांना मारल्याच्या घटना आहेत त्या तिथून 15 किलोमीटरवर असलेल्या कंसाच्या कानी आता हळूहळू गेलेल्या आहेत की गोवर्धनाच्या घटनेमध्ये काय घडलंय. एक मुलगा, एक लीडर तयार होतोय वृंदावनामध्ये, हे त्याच्या लक्षात येते. आणि हे कोण लीडर आहेत तर त्यातला एक वसुदेवाचा मुलगा आहे, रोहिणी पुत्र आहे बलराम, आणि दुसरा त्या नंदाचा मुलगा आहे. मग त्याने ही माहिती काढायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा इथे नारद पिक्चर मध्ये येतात आणि ते एक वेगळी कळ इथे लावून जातात. ते तेव्हा त्याला सांगतात की हा जो नंदाचा मुलगा आहे तो समजतोय जनमानसामध्ये, गोकुळातल्या लोकांमध्ये म्हणजे वृंदावनातल्या लोकांमध्ये जी काही चर्चा आहे ती चर्चा मला हे सांगताय की हा जो मुलगा आहे तो देखील नंदाचा मुलगा नसून तो त्या वासुदेवाचा मुलगा आहे आणि तो वासुदेवाचा 8वा पुत्र आहे जो तुला मारेल अशी भविष्यवाणी मी वर्तवली होती. हे जेव्हा कंसाला कळतं तेव्हा त्याचं तो खरंच बिथरतो. कारण आपला शत्रू आपल्या जवळ, इतक्या जवळ वाढतोय, तो इतका बलदंड झालाय आणि तरीही आपल्याला त्याची कल्पना नाही, हे लक्षात जेव्हा कंसाच्या येत आहे तेव्हा तो तिथे बिथरलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याने मध्यरात्रीची यादव सभा तेव्हा बोलावली. या यादव सभेला त्याने उग्रसेनालाही बोलवलंय. उग्रसेन आहे, वसुदेव आहे, अक्रूर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे अंधक आणि वृष्णींचे इतर जे नेते आहेत, कंक आहे, सत्यक आहे, किंवा अंधक नावाचा अजून एक त्याचा वयोवृद्ध तिथला यादववीर आहे. तर अशा सगळ्यांची सभा त्याने बोलवली आहे. आणि या सभेमध्ये कंसाने नंदाला पण दूषणं दिली आहेत, या मुलांचं सामर्थ्य वाढू दिल्याबद्दल आणि ते आपल्याला कळू न दिल्याबद्दल तिथल्या सगळ्यांना दूषणं दिली आहेत की इथे कोणीतरी एक माझा शत्रू आहे. कारण हे जे तो करतोय अशा प्रकारचं वर्तन मला मान्य नाही. त्याने कुणाला आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून कुठल्याही प्रकारच्या अशा शस्त्रास्त्रांचं शिक्षण त्याच्या परवानगीशिवाय घ्यायचं नाही, अशा प्रकारच्या कंसाच्या सूचना होत्या. आणि असं असताना देखील इतकी ताकदवान मुलं ती तयार झालेत. आणि आता मला नारदानी सांगितलंय की हा नंदाचा मुलगा नाहीये, तर तो प्रत्यक्ष वासुदेवाचाच मुलगा आहे, ज्याला मी मारायचं ठरवलं होतं. याचाच अर्थ तुम्हाला या घटना माहीत असताना तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवल्यात आणि याचं प्रायश्चित्त तुम्हाला निश्चित भोगावं लागेल. आणि त्याने मग अक्रूराला तिथेच सांगितलंय की तू उद्याच्या उद्या जा, त्यांना सांग धनुर्याग नावाचा यज्ञ तुमचा राजा करतोय आणि त्या यज्ञासाठी जे सगळे लोक येणार आहेत
त्यांना दही दुभतं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा करभार घेऊन इथे गोकुळात तुमच्या वृंदावनातनं मथुरेत यायचंय. तुम्ही मथुरेच्या जवळच इथे वस्ती करून राहा, म्हणजे इथे जे लोक येतील त्यांना दूध दुभत व्यवस्थित मिळू शकेल. त्याचबरोबर ही जी 2 मुलं आहेत, आडदांड बलदंड मुलं आहेत, त्यांना तू इथे घेऊन ये. त्यांचे म्हणजे ते 2 मुलं म्हणजे कृष्ण आणि बलराम, या दोघांनाही तू घेऊन ये. त्यांचं काय करायचं ते मी बघतो, आता मलाच त्यांचा समाचार घ्यावा लागेल. अशा प्रकारचं वक्तव्य कंसाने या मध्यरात्रीच्या यादव सभेमध्ये केलेलं आहे. या सभेमध्ये गेल्यानंतर म्हणजे आता ते सगळं ऐकून इतर यादवांना पण संताप आला. तो प्रत्येक वेळी हेच सांगतोय की मी यादव नाहीये, आणि अशा प्रकारची म्हणजे ही जी त्याचं जे भाषण आहे या सभेतलं, त्याच्यात हे सांगतोय की मी या कुळाचा भाग नाही. आणि याला मग त्या अंधकाने उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचा जो श्लोक आहे हरिवंशातला, विष्णू पर्वातला, तो मी ते जे श्लोक आहेत ते मी इथे दाखवलेले आहेत. या श्लोकांचा अर्थ असा आहे की तिथे या अंधकाने जे सांगितलंय की तू स्वतःला यादव समज अथवा न समज. आधी पण इक्ष्वाकू वंशामध्ये स्वतःचा वंश न मानणारा एक राजा होऊन गेला, आणि त्या राजाने तो राजा देखील तुझ्यासारखा स्वजनद्रोही होता, आणि तू पण असा स्वजनद्रोही आहे आणि यादवांच्या वंशात तू आहेस, याचा हा आमच्यासाठी एक कलंक आहे. आणि उग्रसेनाच्या पोटी तुझ्यासारखा पुत्र जन्मला म्हणून आम्ही त्यालाच दोषी मानतो की तुझ्यासारखा पुत्र असून तो तुला आवर घालू शकत नाही, म्हणून आम्ही त्यालाच जास्त दोषी मानतो. अशा प्रकारच्या अर्थाचं भाषण अंधकाने केलेलं आहे. आणि त्याने हेही त्याला ठणकावून सांगितलंय, तुला काय करायचं असेल तर कर, कारण तुझं डोकं आहे आणि तुझे विचार आहेत, त्याच्यामुळे जे काही विचार तुला करायचे आहेत ते तू करू शकतोस. पण आम्हाला हे सगळं मान्य नाहीये तुझं जे काय चालवलंयस ते. आणि हा विरोध होता, हा एका म्हणजे धुमसत असलेल्या एका क्रांतीचीच नांदी होती. आणि जेव्हा त्याने कृष्ण बलरामांना बोलावणं पाठवलं अक्रूराकडनं, तेव्हा त्याने सांगितलं की वसुदेवाने जर तुझे कान फुंकले नसतील तर तू त्यांना घेऊन ये. जर ते स्वतःहून यायला तयार नसतील तर त्यांना बळजबरीने रथात घालून आण. अशा प्रकारच्या सूचना कंसाने अक्रूराला दिलेल्या आहेत. अक्रूर धनुर्यागासाठी बोलवायला त्यांना गेला. गोपींमध्ये आतापर्यंत कृष्ण आणि बलराम दोघेही लोकप्रिय, तिथल्या सगळ्या कुटुंबियांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांनी गोवर्धन पूजा केल्यानंतर बरेचदा एकत्र खेळ खेळणं अशा प्रकारचे सुरू केली होती. लोकांचा इथे बरेचदा प्रश्न असतो की राधा पण याच्यात होती का, तर राधा हे नंतर या सगळ्यात आलेलं पात्र आहे. हरिवंशामध्ये राधा नाही, आणि हरिवंशापासून जे काही पुराण उत्पन्न झाले आहेत, म्हणजे भागवत पुराणासारख्या पुराणात पण राधा नाहीये. मग ते दुसऱ्या कुठल्या पुराणात आहे, तर ब्रह्मपुराणात राधा आढळते आपल्याला. त्यानंतर अगदी अलीकडच्या काही काव्यांमध्ये म्हणजे 12व्या शतकातल्या गीत गोविंद या जयदेवांच्या काव्यामध्ये पण आपल्याला राधा आढळते. पण राधा हे नंतरचं पात्र आहे. आणि ही जी रासक्रीडा जी आपल्याला सांगितली जाते ती त्या गोपी आणि त्यांचे जे काही सगळे कुटुंबीय होते त्यांच्यासोबत कृष्णाने खेळलेल्या या क्रीडा आहेत. मथुरेत त्याला बोलवण्यासाठी अक्रूर गेला, आणि अक्रूराने त्यांना सांगतात कृष्णाने आणि बलरामाने ठीक आहे आम्ही तुमच्या बरोबर येऊ, अशा प्रकारचं एक सौम्य शब्दात त्यांनी त्याला येऊ असं सांगितलं. पण इकडे कंसाने मात्र तयारी केली होती, तो तयारी करणारच होता. आणि साधारणपणे याची कल्पना अक्रूराला पण होती, आणि अक्रूराने ही कल्पना तेव्हाच कृष्ण बलरामांना दिली की तुम्ही जरी आता तिथे येत असलात, राजाच्या सांगण्यावरनं येत असलात, तरी तुम्हाला दोघांना तिथे धोका आहे, आणि याची तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल, स्वतःचं संरक्षण पण करावं लागेल, कारण कंसाचा हेतू शुद्ध नाही, अशा प्रकारची कल्पना यांना दिलेली होती. आणि त्याचमुळे जेव्हा ते कंसाने त्यांना पाचारण केलं होतं, तर ती सावधता बाळगून ते मथुरेत आले. मथुरेत आल्यावर त्यांनी आपल्या अक्रूराला सांगितलं की आम्ही इथे आता उतरतो आणि आम्ही सगळं मथुरा बघत बघत येतो. त्याने होकार दिला. तिथे ते बाजारात वाटेवर फिरायला लागले. तिथे फिरताना त्याला एक तिथे परीट दिसला, तो कंसाची वस्त्र घेऊन चालला होता. त्याने ती वस्त्र मागितली. परीटाने त्यांना उर्मटपणे अशी उत्तरं दिली, आणि ही राजवस्त्र आहेत, ही तुमच्यासारख्या गावंढळांना काय कामाची, अशा प्रकारची उत्तरं दिल्यावर कृष्ण भयंकर संतापला
आणि त्याने आपल्या मुष्टीप्रहाराने त्याच्या डोक्यावर जो मुष्टीप्रहार केला, त्यात तो जो काही परीट होता त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर ते पुढे गेले. इतर लोक ऑलरेडी त्यांनी हे बघितल्यावर जे काही घाबरलेले लोक होते त्यांनी त्याला वस्त्र दिली आहेत. एका दोघांनी कोष्ट्याने वस्त्र दिली आहेत, फुलांच्या माळा दिल्या आहेत. एक कुब्जा नावाची एक बाई होती, ती कंसाला लेपन घेऊन चालली होती आणि तिने मग सांगितलं की हे लेपन तुमच्या अंगावरच जास्त शोभून दिसेल, म्हणून त्याने तो लेप दिला. अशा प्रकारच्या करत लोक त्यांना पाहण्यासाठी जमले होते की हे कोण ही मुलं आहेत जी आता ताकदवान आहेत, ज्यांनी एवढे पराक्रम केले होते. आणि मग ते त्या धनुर्यागाचं धनुष्य ठेवलं होतं, तिकडे गेलं. त्यांनी कुठलं धनुष्य आहे हे तिथल्या सेवकांना विचारलं आणि त्या धनुष्य ते काढून उखडून फेकून दिलं, तोडून मोडून फेकून दिलं. कंसाचे सेवक हे दावत त्याला सांगायला गेले. कंसाने ठरवलं की आता मात्र नक्की यांचा बिमोड केलाच पाहिजे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने एका माहुतासह हत्तीच तयार ठेवला. त्या हत्तीला माहुताला त्याला सांगितलं, हत्ती यांच्यावर सोड. दुसऱ्या दिवशी या धनुर्यागाबरोबर जे काही समारंभ होणार होता त्याच्यासाठी सगळे लोक जमले होते आणि एक तिथे जे काही उभारणी केली होती मंचकाची आणि त्यात प्रजाजन होते. त्या सभागृहाच्या द्वाराशीच हा हत्ती उभा होता. कृष्णाने त्या माहुताला विनंती केली हत्तीला बाजूला काढायची. त्याने ती विनंती मानली नाही आणि तो हत्तीच त्याच्या अंगावर घातला. आता अशा प्रकारचे बरेच प्राणी खेळवलेल्या कृष्ण बलरामांना या हत्तीची भीती वाटली नाही. त्यांनी त्या हत्तीला बराचसा खेळवला, दमवला आणि नंतर मग त्या आपल्या ताकदीने त्याचे जे सुळे होते ते उखडून काढले. त्या हत्तीला मारलं आणि तो हत्ती पडल्यानंतर ते आतमध्ये सभागृहात प्रवेश करते झाले. तो त्याचे हत्तीचे सुळे घेऊन तिथे गेल्यानंतर चाणूर आणि मुष्टीर नावाचे दोन मल्ल होते. त्यांच्याशी मल्ल म्हणजे ते आव्हानं देत होते लोकांना आणि यांना बघितल्यावर आधी ठरल्याप्रमाणे कंसाने सांगितल्याप्रमाणे चाणूराने कृष्णाला युद्धाचं आव्हान दिलं. कृष्णाने सांगितलं की समवयस्कांशी ते युद्ध व्हायला पाहिजे, पण तरी पण त्याने त्याला खिजवत राहायला आव्हानच दिलं आणि मग ते कृष्णाने ते आव्हान स्वीकारलं. त्या द्वंद्व युद्धात कृष्णाने चाणूराचा वध केला, बलरामाने मुष्टिराचा वध केला. अजून एक दोन योद्धे त्यांच्यावर घातले गेले, त्यांनाही मारलं. आणि मग मात्र कंस संतापला. या संतापाच्या वरात त्याने सांगितलं, अरे हे काय चाललंय, त्यांनी माझ्या मल्लांना मारलं आणि हे आता माझ्यावरच आक्रमण करतील, हे मलाच धोका निर्माण झालाय आणि म्हणून आत्ताच्या आत्ता त्या वसुदेवाला घेऊन या, उग्रसेनाला घेऊन या, मी त्यांना आत्ताच मारून टाकतो, त्या नंदाला घेऊन या. अशा प्रकारची वक्तव्य झाल्यानंतर मात्र कृष्ण चिडला आणि त्याने त्या एका याच्या भरातच, त्या द्वेषाच्या भरातच त्याने त्या कंसाकडे झेप घेतली. त्याचा जो मुकुट होता तो लाथाडत त्याने त्याच्या केसाला धरून त्याला ओढायला सुरुवात केली आणि त्या ओढण्याच्या धक्क्याने आणि ते जे काही धक्के बसत होते त्यानेच बहुतेक त्या धक्क्यातच फारसं त्याला काही युद्ध त्याच्याशी द्वंद्व न खेळता कंसाचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. आणि कंस मृत्यूनंतर अर्थातच सगळीकडे हाहाकार माजला. ही घटना अनपेक्षित घटना होती. ती जितकी कृष्णाला अनपेक्षित होती तितकीच ती प्रजाजनांनाही अनपेक्षित होती. दोन्ही बाजूचे प्रजाजन होते ते सगळे अवाक होऊन गेले. कंसाच्या बाजूचेही काही असावेत आणि इतर यादवांच्या बाजूचेही होते. मग त्याचा कंसाचा भाऊ सुनामा होता, तो देखील धावून आला. बलरामाने त्याला गाठलं आणि त्यालाही मारलं. त्यामुळे असे कंस आणि त्याचा बंधू हे दोघं मृत झाल्यावर मात्र सगळे जे विरोध होता तो मावळला. तिथे मग कंस पत्नी आल्या, कंसाची आई आली, त्या सगळ्या विलाप करायला लागल्या. उग्रसेनाला बोलवण्यात आलं आणि उग्रसेन तिथे आल्यानंतर त्याने ही सगळी परिस्थिती पाहिली आणि ज्याने त्याला मारले म्हणजे कृष्णाने स्वतःच्या मामाला म्हणजे देवकीच्या चुलत भावाला मारलं होतं. आणि ही परिस्थिती त्याने बघितल्यावर मग एकंदरीत सगळ्यांनी विचार विनिमय केला आणि त्याने सांगितलं की आता तू ज्याला मारलंयस, तू राजाला मारलंयस, तर तूच राजा हो. कृष्णासाठी हे सगळंच अनपेक्षित असल्याने अर्थातच त्याने ती विनंती स्वीकारली नाही. इथे बरेच ज्येष्ठ लोक आहेत आणि ज्यांना या सगळ्याचा अनुभव आहे, त्यामुळे उग्रसेन महाराजांनीच पुन्हा एकदा राज्याचा स्वीकार करावा अशी विनंती केली आणि ती विनंती अर्थातच उग्रसेन आणि इतर यादवांना देखील ती पटण्यासारखी होती. त्यामुळे ती विनंती मान्य झाली. उग्रसेन राजा असल्याची तिथे ग्वाही फिरवली गेली आणि त्यानंतर कंसाचा अंत्यसंस्कार करण्यात आला. ही सगळी घटना इतक्या
या सगळ्या घटना वेगाने घडल्या की कंसाने या घटना त्याच्या बाजूने प्लॅन केल्या होत्या व्यवस्थित याला मारण्यासाठी कृष्णाला, पण कृष्णाने अशा कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग केलेलं नव्हतं. त्यामुळे या घटना ज्या एका भावनेच्या भरात घडल्या, ज्या वेगाने घडल्या, तो वेग तेव्हा कदाचित कृष्णाच्याही लक्षात आला नाही. आणि जेव्हा त्याच्या त्या अस्थी आणि प्राप्ती या माम्या किंवा त्याची जी आजी होती कंसाची आई यांचं रुदन जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला खरंच धक्का बसलाय. आणि तेव्हा तो म्हणतो की हे मी काय करून बसलोय, अशा प्रकारची वाक्य हरिवंशामध्ये आपल्याला आढळतात. त्यामुळे हा जो आहे तो कृष्णाने प्लॅन केलेला इव्हेंट नव्हता. जरी त्याला कल्पना होती की यानेच आपल्या 6 भावांना मारलंय, आणि पण यानेच आपल्या 6 भावांना मारलंय, आपल्या आई वडिलांना छळलंय किंवा इतर प्रजाजनांना छळलंय, याची कल्पना या दोघांनाही त्यांच्या वृंदावनातल्या वास्तव्यात हळूहळू येत होतीच. त्यामुळे त्यांना कल्पना होती आपण इथे म्हणजे आलोय, याला काहीतरी आपण याचा बिमोड केला पाहिजे, पण ते इतक्या त्वरेने घडेल याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे काही कालावधीसाठी आपल्याला त्यांनाही धक्का बसलेला आढळतोय. पण कृष्णाने तिथले घेतलेला जो निर्णय होता राज्य न स्वीकारण्याचा, तो अतिशय योग्य होता. आणि त्यानंतर उग्रसेन राज्यावर बसून पुढचं यादवांचं राज्य सुरू झालं, आणि पुढे अर्थातच येणाऱ्या अपत्यांना तोंड द्यावं लागणार होतं. ते आव्हान त्यांनी कसं पेललं हे आपण थोडक्यात पुढच्या काही सत्रांमधनं पाहणार आहोत. आता मी इथेच थांबतो. धन्यवाद.